संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे जिवंत आहे. धनंजय देशमुख यांचा दावा. फरार कृष्णा आंधळे 3 वेळा गावी येऊन गेल्याचीही धनंजय देशमुख यांची माहिती. भिवंडी न्यायालयातील राहुल गांधी यांची सुनावणी संपली. राहुल गांधींचे नवे जामीनदार हर्षवर्धन सपकाळ. मुलुंड टोल नाक्याजवळ भाजपचे कार्यकर्ते आक्रमक. काळे झेंडे दाखवून केला राहुल गांधींचा निषेध. राऊतांचा माफीनामा, भुसेनची दिलगिरी. भुसेनकडून राऊतांवरील मानहानीचा खटला मागे. राऊतांनी भुसेनवर 178 कोटींच्या घोटाळ्याचा केला होता आरोप. अजित पवार यांच्या अपघाताला VSR कंपनी जबाबदार. दिल्लीतल्या पत्रकार परिषदेतून रोहित पवार पुन्हा बरसले. रायगडमध्ये जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेला वेग. भाजप राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार गोव्यात. तटकरे आणि धैर्यशील पाटील यांच्यासोबत उमेदवारांचे फोटो व्हायरल. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा विरोधी पक्षनेत्याविनाच. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही रिक्त. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांची विरोधी पक्षनेतेपद रिक्त. अंबादास दानवे यांची Y+ सुरक्षा काढली. सुरक्षा पुनरावलोकन समितीच्या शिफारशीनुसार निर्णय. अचानक सुरक्षा काढल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उठाण. दुसऱ्यांचा पक्ष मोठं करणं सोडा, कार्यकर्त्यांना मोठं करा. संतोष धुरींचा राज ठाकरेंवर निशाणा. नागपूरमध्ये 12वीच्या 2 विषयांचे पेपर फुटले. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर व्हॉट्सअॅपवर लीक. बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचं रॅकेट उघड. पैशाचा आमिष दाखवून महिलांवर अवैध वैद्यकीय प्रक्रिया. 3 महिलांना अटक, पुरावे जप्त. शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा वाद विकोपाला. महिलांमध्ये तुंबळ हाणामारी. एका महिलेचे कपडे फाडले. ठाकरे गटाच्या महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण. वर्ध्याच्या विश्रामगृहातील भोंगळ कारभार उघड. विश्रामगृहात लावलेलं अग्निशमन सिलेंडर एक्सपायर. गेल्या 10 वर्षांपूर्वी लावलेलं सिलेंडर अजूनही जैसे थेच. संभाजीनगरमध्ये जन्मदात्या आईनंच केली 21 वर्षीय मुलीची हत्या. प्रेमप्रकरणातून दुसऱ्या लग्नाचा हट्ट केल्यानं संपवलं. मृतदेह गादीत गुंडाळून रिक्षामधून नेत असताना प्रकार उघडकीस. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अर्धनग्न आंदोलनाचा भाजपकडून निषेध. काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. शिमग्याला कोकणात आता बोटीनं जाता येणार. 1 मार्च पासून M2M फेरी सुरू होणार. मंत्री नितेश राणेंची घोषणा. प्रेमविवाहासाठी आता आई वडिलांची परवानगी आवश्यक. गुजरात सरकारचा विवाह नोंदणी नियमांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव. व्हॉट्सअॅपनं 20 फेब्रुवारीपासून नवं फीचर जारी केलं. ग्रुप मेसेज हिस्ट्री नावाचं अत्यंत उपयुक्त नवं फीचर लॉन्च. सदस्यांना त्यांच्या येण्यापूर्वीचे जुने मेसेजेस पाहता येणार. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्याविरोधात लुकआउट नोटीस जारी. हरिचंद्र उर्फ हेरी बॉक्सर विरोधात लुकआउट सर्क्युलर जारी.